आता गाईस तुम्हाला ना मी अक्का म्हणजे समजतंय आता आम्हाला इथून या रस्त्याने घाट लागेल वरती जायला. आता इथून वरती जाताना तुम्हाला मी अक्का व्ह्यू पूर्ण तुम्हाला मी दाखवतो. अक्का व्ह्यू तुम्ही बघाल ना तो व्ह्यू तर तुम्ही स्वतः विचार कराल की इकडे आलं पाहिजे. किती किलोमीटर आहे आता तुम्हाला एक सांगतो आमचा म्हणजे तुम्ही यांना बघितलंच नसेल कारण हे झोपलेला पूर्ण अख्खा ब्लॉग मध्ये आम्ही काढतो ना तो ब्लॉग पूर्ण हा झोपलेला पाठी. कारण थंडीच एवढी होती काय बोलू तुम्हाला. मी स्वतः एका म्हणजे स्टॉपवर आम्ही उतरलो. जसं मी दरवाजाच्या कारच्या जसं बाहेर गेलो ना तसं पूर्ण माझी बॉडी कापायला लागली. म्हणजे आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो समोरचा. थांबा. आता हा पूर्ण घाट म्हणजे घाट चढ येतोय आणि आता हे बघा बाहेर व्ह्यू बघा तुम्ही. हे बघा पवन चक्की. चक्कीला एक दोनच पंख उडलाय. जशी आमची कोंबडी झालेली ना तशी आमच्या पाठच्या तर मुंगूस झालेला. मुंगूस खरं काय ज्याची आमची कोंबडी राहायची मुंगूस झालेली. मुंगूस फक्त झोपलाय जेव्हापासून गाडीत बसलाय तेव्हापासून. पडलाय तेव्हा जरा आता काय थोडं ना ऊन पडलं ना तर थोडी बॉडी थोडं म्हणजे समजतंय मस्त वाटतंय. हे बघा या साईडला पण बघा. म्हणजे इकडे म्हणजे व्ह्यू बघाल ना तर लय भारी आहे. म्हणजे एकदम बोलाल ना तुम्ही. आता फक्त थोडा वेळ द्या आम्हाला. आम्ही तुम्हाला खूप जवळून पवन चक्की दाखवू. थोड्या वेळाने तुम्हाला ना एकदम जवळून पवन चक्की मी दाखवू. थांबा दोन फोटो बी काढू आम्ही तिथं. फोटोशूट म्हणजे आता आम्ही काय फोटो काढायचं थांबणार नाही कारण आम्हाला लोकेशनच एवढा भारी भेटलाय ना गाईस. आता म्हणजे फोटो काढायचं म्हणजे स्टोरेज फुल करून टाकणार आम्ही फोनचं फोटो काढून. हे बघा आता हे पवन चक्की दिसते समोर तुम्हाला. म्हणजे आता आम्ही त्याच तुम्हाला आता जवळून दाखवतो तुम्हाला. थांबा. तेवढ्या वरती जायचंय आपल्याला. तर तेवढ्या वरती जाऊन मग आम्ही तुम्हाला ते दाखवतो तुम्हाला. पवन चक्कीला लटकलं का चालू नाही जायचं हा. आता माझा भाऊ बोलला काहीतरी. मराठीत बोलायचं. मराठीत शिकतय मराठी युपी वाले. तुम्हाला दाखवतो गाईज वरती जाऊन दाखवतो मी तुम्हाला आता पुढचं लोकेशन. थांबा. तर गाईज आता आम्ही आलो तिथं तुम्हाला बोललो ना पवन चक्की दाखवायला तर तिथंच आलोय. तुम्हाला दाखवतो एकदम क्लोज आहे आम्ही. त्याच्या एकदम क्लोज आहे भावांना. हे बघा आणि इथं आमच्या पाठी पण एक आहे. हा तुम्हाला दिसतच असेल. एक नंबर. आणि आम्ही म्हणजे समजतं एकदम डोंगरावर आलोय वरती. ही गाडी ही आमची पब्लिक आणि त्यांचे तर ते तर आतमध्येच बसलेत. सुंदरी पण एक राउंड में कितना यूनिट तयार होता है मालूम है. आणि गाईज लय फास्ट आहे. म्हणजे तुम्ही समजता याच्या जवळ पण नाही जाऊ शकत. लय म्हणजे लय. कारण मला त्याला आवडलं गाईज. हे बघा पाठीच आहे. थांबा तुम्हाला 2 मिनिटात मी परत येतो पाठी. पाहिजे तर ब्लॉग काढायला जरा फोटोशूट करून घेतो आम्ही. आमचं फोटोशूट करून आणि तुम्ही बघितलाच असेल पवन चक्की. आता आम्ही जातो आणि म्हणजे घरी जाऊन तुम्हाला आता डायरेक्ट आम्ही तुम्हाला घरी जाऊन भेटतो. फोनला आमच्या कारण आता फोनला आमच्या चार्जिंग लय कमी झाले. 25% चार्जिंग आले. आता तुम्हाला घरी पोहोचूनच मी दाखवतो. बोल भाई बोल तुला काय बोलायचं. फोन ना तो ऑस्ट्रेलिया मधून आलाय. चार्जिंग नाही म्हणून बोलतो. चला भेटू तुम्हाला आता घरीच जाऊन. तर गाईज आता आम्ही पोहोचलोय म्हणजे यांचं घर गेलंय वरती आणि आम्ही आता जरा हॉटेलवर आलो थोडा नाश्ता पाणी करायला. नाश्ता पाणी करू आणि मग वरती घरी जाऊ. आणि तुम्हाला एक जागा दाखवतो. तुम्ही बघून एवढे खुश व्हाल ना. तर हे बघा कसं वाटलं पाठी. भारी आहे ना एकदम. हा व्ह्यू आहे. आणि
इथे म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचं गाव आहे असं समोर त्या या नदीच्या त्या साईडला काय नदी बघा त्या साईडला तिकडे ब्रिज बनतोय तो बघा तुम्हाला दिसतच असेल. आणि या साईडला म्हणजे एकनाथ शिंदेचं गाव, एकनाथ शिंदे त्यांचं गाव. आणि आता आम्ही आलो हॉटेलला आणि हे काका हॉटेलचे ओनर आहेत. त्यांच्या इथलं जेवण लय भारी असतं. आता तर आम्ही तर फर्स्ट टाइम आलोय, आता तर आम्ही टेस्ट करून तुम्हाला सांगतो. आणि लोकेशन लय भारी आहे बघा, मस्त एकदम. फोटोशूटला ही जागा मस्त आहे. आणि ह्याची झोप आता पूर्ण झाली. ह्यो आता उठतोय झोपून. अख्खा म्हणजे समजतं मला तर मुंबई पासून निघताना तर मला व्लॉग काढायला भेटला नाही, म्हणून मी अर्ध्यावरूनच व्लॉग सुरू केला. स्कूटर रायडिंगचं आहे. हे बघा गाईज इथं पाण्यातली स्कूटर रायडिंगचं आहे. भेटू थोडा वेळ नाश्ता, आता नाश्त्यासाठी सांगू, नाश्ता करूनच तुम्हाला भेटू. चला, तर आम्हाला आमचा मित्र भेटलेला आहे. हे लगेच मित्र झाला लिओ. यो बघा लिओ इकडे लिओ. हा बघा आता सगळ्यांशी खेळत असतो, क्यूट आहे एकदम. लिओ इकडे इकडे चल. गाईज लय आवडलं मला. काय हे लोकेशन आहे म्हणजे डॅम, एकदम भारी वाटलं. आता तुम्हाला मी नाश्ता करतो आणि घरी जाऊन अर्धा ब्लॉग तिकडून चालू करतो. चला गाईज आता आम्ही बसलेलो नाश्ता करायला. नाश्ता लय टेस्टी आहे यांचं, लय म्हणजे लय. आमच्या इकडचे हॉटेल जे महाराज आहेत ते महाराज खूप फेमस आहेत. गुजरात पासून खूप ठिकाणावर माणसं इकडे येतात नाश्ता करण्यासाठी. एक नंबर टेस्ट आहे बघा. कधी आले तर पहिले इकडे विजिट करा. नाश्ता हॉटेलचं नाव आहे हॉटेल जलसागर, हॉटेलचं नाव आहे. बाकी मस्त आहे, जी टेस्ट मस्त आहे. आता खातो आणि थोड्या मिनिटांनी भेटतो. बाहेर आले मी. तर गाईज आता आलो आम्ही गुरूंच्या घरी. तुम्हाला घर दाखवतो. आणि जे घराच्या बाजूला जे लोकेशन आहे, वा म्हणजे वाव, बोलूच नाही शकत. हे बघा, हे घर आहे आणि लोकेशन बघू शकता तुम्ही. पूर्ण मस्त लोकेशन आहे. आता आम्ही जातो थोडं घरात, फ्रेश होतो, आंघोळ बिंघोळ करून मग मस्त तुम्हाला पूर्ण समजते. आता जी खाली तुम्हाला नदी दाखवली ना, त्या नदीवर आम्ही बोटिंग करायला जाणार आहे. ती तिकडे जाऊन पण तुम्हाला म्हणजे दाखवतो आम्ही जी बोटिंग करू ना ते सगळं. बाकी मला व्ह्यू लय आवडला. व्ह्यू बघा बघा, लय भारी वाटतंय. आता जातो, थोडं फ्रेश होतो आणि मग भेटतो तुम्हाला नंतर. चला.